हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर हे आहे दह्याचं बेसन, म्हणजे दह्याचं पिठलं मी बनवलं होतं. खूप छान असं एकदम मऊसूद बनलं होतं. तर मिरच्या आता याच्यामधल्या मी बाजूला काढून घेतल्या आहे आणि बस याच्यामध्ये 2 स्पून, हा बघा इतका असा म्हणजे हा स्पॅच्युला आहे. तरी आपण याच्यामध्ये 2 फुलके, एका स्पॅच्युलाच्या याच्यामध्ये 2 फुलके बनवू शकतो छोटे छोटे. इतका याच्यामध्ये पीठ बसते. तर 2 गव्हाचे म्हणजे गव्हाचं पीठ आहे, 2 चम्मच टाकलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये फक्त मी मीठ टाकलेलं आहे, कारण ऑलरेडीच पिठल्यामध्ये सगळं काही आहे, म्हणून मग मीठ आणि थोडी हळद याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. तर हळदसोबतच मी त्याच्यामधलं जिरं थोडं टाकलेलं आहे, कारण असं वाटलं की म्हणजे पिठल्यामध्ये जिरं आपण इतकंही नाही टाकलेलं आहे, म्हणून मग त्याच्यामध्ये थोडं मी जिरं टाकलेलं आहे. तर बस पाण्याचा थेंबही न टाकता मी नुसतं या बेसनामध्येच याला मळून घेत आहे आणि आता तेल टाकणार आहे. म्हणजे कसं वाटले तर पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही, वाटलं तर थोडं जास्त जर झालं तर चिपकायची सुद्धा आवश्यकता नाही. तर आता मी व्हिडिओ स्किपसुद्धा नाही केलेला आहे, फक्त थोडंसं तुम्हाला बोर होईल म्हणून थोडंसा फास्ट केलेला आहे. बस फास्टसुद्धा नाही, पण जितक्या म्हणजे हळूवारपणे मी बनवलं त्याच्यापेक्षा थोडा फास्ट केलेला आहे, कारण मी जास्त हळूही नाही तर फास्टही मी बनवला. हे पिठलं म्हणजे मळून घेतलं. तर आता थोडंसं फास्ट केलं, जेणेकरून तुम्ही बोरसुद्धा होणार नाही आणि समोर तुम्हाला व्हिडिओ समोर करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर जशा पद्धतीने मी हे करून घेते तशा पद्धतीने होत आहे बघा. हातसुद्धा नाही धुतला मी, तरीही हातालासुद्धा काहीच लागलं नाही आणि खूप छान अगदी स्मूथ असं हे माझं मळलं गेलेलं आहे पीठ. तर आता हे पॅन घेत आहे मी. तर माझं पॅनचं जे असतं नॉनस्टिक ते सगळं उडालं आहे, पण तरीही माझ्या आवडीचं पॅन आहे हे, छोटं एकदम. तर पराठे नेहमी मी याच्यामध्येच करते. तर आता थोडं तुम्ही पाहिजे तर तेलासोबतही लाटून घेऊ शकता, पण मला नेहमी पिठासोबत लाटायला जास्त आवडते, कारण तेलासोबत मग खूप जास्त पोळपाटही तेलकट, लाटणंसुद्धा तेलकट आणि मग नुसतं तेलाने लाटून कसं आवडत नाही मला. नेहमी मी पुऱ्यासुद्धा लाटेल तर पिठाचा वापर करते बरेचदा, कधी कधी तेलाचा वापर करते लाटायला. तर आता छान पराठे मी पीठ लावूनच मळत आहे, लाटत आहे. तर बघा माझ्या पॅनमध्ये बसेल असं नेहमी करते मी असेच. आधी मी पॅनमध्ये तेल टाकलं आणि आता पराठा, त्याच्यानंतर परत एकदा मी वरून तेल टाकेल आजूबाजूला आणि वरच्या साईडला सुद्धा. तर बघा वरच्या साईडला, आणि आता पराठा पलटून घेईल. तर आता दुसरा करून घेते पराठा. आणि साध्या जर तुमच्याकडे रात्रीचं बेसन असतं किंवा मग दुपारचं बेसन असतं जे संध्याकाळी खायचं नसतं रात्रीला, माझं हे दुपारचंच बेसन आहे म्हणजे मॉर्निंगचं, आणि आता इव्हिनिंगचा टाईम झाला. तर आता माझ्याकडे नाईटला कोणीही खाणार नाही, बेसनच नाही कुठलीही भाजी असली माझ्याकडे एकदा खाल्ली की म्हणजे 2 वेळा कोणीच खात नाही माझ्याकडे. हा मोठा प्रॉब्लेम आहे, मी एकटीच खाते फक्त. तर बघा सुंदर असा ढेपला झाला, याला ढेपले म्हणतो आम्ही, बेसनाचे ढेपले. तर माझ्या गुडिया सार्थकला खूप जास्त आवडतात हे ढेपले आणि मी बरेचदा करत असते, जेव्हाही बेसन उरलं तर मी हे ढेपले बनवते. तर आता सार्थक मला काही सांगत होता, तर त्याच्या गोष्टी ऐकत आहे आणि एकीकडे करत आहे ढेपले. तर खरंच तुम्हाला सांगते, साध्या जे आपण साधं पिठलं बनवतो खायला, तर जसं भाकर आणि पिठलं त्याचे पराठे लागतात, त्याहीपेक्षा सुंदर दह्याच्या बेसनाचे पराठे लागतात, ज्याला आंबट बेसन म्हणता तुम्ही. मी दह्याचं बेसनच म्हणते, दही टाकून केलेलं राहते. तर पाहता पाहता माझे 2-3 पराठे झालेले आहेत आणि मी घेत आहे पटापट लाटून, आणि अशाच पद्धतीने सगळे पराठे करत आहे. आधीसुद्धा तेल टाकत आहे, वरूनसुद्धा तेल टाकत आहे.
तर इथे फायनली माझे सगळे पराठे आता झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते. ते खरंच इतके लाजवाब होते, म्हणजे जितक्यादा मी तुम्हाला सांगत आहे तसेच आहेत. एकदा नक्की ट्राय करा. बरेच जण करत असतील, पण माहिती नाही मला माझ्या याच पद्धतीने करता का. हे लसणाच्या कड्या दिसत आहे त्याच्यामध्ये, मी मगाशीच तुम्हाला दाखवल्या, त्यासुद्धा मी काढल्या नाही आहेत. फक्त मी मिरच्या काढल्या, जे मी ढोबळ्या मिरच्या टाकल्या होत्या. तर बघा, तर अशा पद्धतीने मी चांगले 5-6 ढेपले करून घेतलेले आहेत आणि आलूच्या पराठ्यापेक्षाही कमाल आहेत. चला बाय.